नमस्कार सर्वांना. आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग करण्याचं विशेष असं आहे की आज आहे दीप अमावस्या. तर दीप अमावस्या म्हणजे कसं असतं, पिठाचे दिवे बनवले जातात आणि आपल्या मुलांना ओवाळलं जातं. तर अमावस्या पण आहे आज आणि आषाढ पण आज संपतोय. आता उद्यापासून श्रावण सुरू होणार. तर श्रावण सर्वांना आवडतो, मला तर फार आवडतो खूप जास्त. श्रावण आणखीन कोणाकोणाला आवडतं त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. त्याच्या मागं असं की माझ्या मुलीचा जन्म हा श्रावणातच झालेला आहे, त्यामुळं मला श्रावणाशी जास्त अटॅचमेंट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की श्रावण कसं वातावरण पण हिरवंगार सुंदर असं छानसं असतं. मला खूप श्रावण आवडतो. आणि श्रावणातलं कसं म्हणजे पूर्ण जानेवारी फेब्रुवारीपासून जे पृथ्वी पूर्ण तापलेली असते सगळे भूमी, आणि श्रावणधारा सुरू झाल्या की शांत मस्त एकदम धरणी माता पण थंड झालेली असते. म्हणजे थोडक्यात एका शब्दात हे सांगते. त्यामुळे श्रावणधारा मला फार आवडतात आणि मी श्रावणाची वाट खरंच मनापासून मी वाट पाहत असते. कारण श्रावणात ह्या बऱ्याचशा गोष्टी धरणी मातेमध्ये खूप सारा बदल होतो आणि त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात पण झालेला आहे, त्यामुळे मला आवडतो. बरं, दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की आज आहे ही जी दीप अमावस्या आहे, ते दीप अमावस्या ही कशासाठी, तर आपल्या लेकरांचं आपल्या मुलाबाळांचं आयुष्य वाढावं, आयुष्यात सुख समृद्धी राहावी म्हणून त्याच्यासाठी हे स्पेशल केलं जातं. तर त्याच्यासाठी काय केलं जातं, पिठाचे दिवे बनवलेले जातात आणि छान घरात पण लावले जातात आणि आपल्या लेकराबाळांना त्यानं ओवाळलं जातं. खूप छान वाटतं, खूप छान असतं. आपली खरंच हिंदू संस्कृतीच खूप सुंदर आहे की त्याच्यामध्ये ह्या साऱ्या गोष्टी करतात आणि ह्या सगळ्या गोष्टींना खूप जास्त महत्त्व आहे. खरं आहे ना. बरं, हे सगळं खरं आहे. उद्यापासून येणाऱ्या श्रावण महिना जो आपला चालू होतो आहे, त्या श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या माझ्याकडून सर्वांना ॲडव्हान्स शुभेच्छा. श्रावण चालू होतो आहे, सर्वांनी छान छान नवीन श्रावणाचे संकल्प करा आणि ते पूर्ण करा. सर्वांना माझ्याकडून या संकल्पासाठी खूप साऱ्या बेस्ट विशेष. आणि आपल्या शंभूदेवाला पण माझ्याकडून हेच सांगणं आहे की सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कर दे बाप्पा, सगळ्यांना सुख शांती ठेव आणि सर्वत्र मंगलमय होऊ दे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप सारे धन्यवाद. तरी पण मी एकदा माझ्या घरात जो काही दीप अमावस्येनिमित्त जे काही दीप बनवलेले आहेत पिठाचे, ते मी तुम्हाला दाखवते. घरात केलेली पूजा मी सर्वांना आता दाखवली. अशा पद्धतीनं दीप अमावस्येची म्हणजे पूजा मांडली जाते आणि हे पिठाचे दिवे बनवले जातात. तर कोणी कोणी कशी केली पूजा हे पण मला सांगा कमेंटमध्ये. आणि माझ्याकडून पुन्हा एकदा सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. थँक्यू सो मच.